बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात त्यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला। अशोक सराफ यांनी आपल्या अद्वितीय अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला मराठी सिनेमाची गोडी लावली, तसेच मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी उंची आणि लोकाभिमुखता मिळवून दिली, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की त्यांच्या अभिनयात अत्यंत सहजता असून कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही। प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय तन्मयतेने साकारली। मराठी माणूस हा नेहमी वास्तवात जगणारा आहे, त्यामुळे अशोक सराफ यांनी पडद्यावर साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचेच प्रतिबिंब दिसलं आणि याच कारणामुळे अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनातील सुपरस्टार ठरले आहेत। देवेंद्र फडणवीस म्हणाले की काळाच्या ओघात हास्यरस आणि त्याची शैली बदलत गेली, मात्र या बदलत्या प्रवाहाला एक वेगळं वळण देण्याचं महत्त्वपूर्ण काम सराफ यांनी केलं। दूरदर्शनवरील हम 5 सारख्या लोकप्रिय मालिकेतून सहजतेने विनोद निर्माण करण्याचं त्यांचं कौशल्य अवघ्या देशाने पाहिलं। त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवला। नाटकांच्या माध्यमातून त्यांनी प्रदीर्घ काळ रंगभूमीची अखंड सेवा केली आहे। ते केवळ एक उत्तम कलावंतच नाहीत, तर एक अत्यंत गुणी आणि संवेदनशील माणूस आहेत। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले की मला आयुष्यात फारसा संघर्ष करावा लागला नाही। मी प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि रसिक प्रेक्षकांना ते आवडत गेलं। अभिनयात विशेषतः विनोदात काय करायचं आणि कुठे थांबायचं याचं भान असलं पाहिजे। विनोदाचा अतिरेक होता कामा नये। पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रत्येक पात्र प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण असतं, मात्र एकदा ते चांगल्या रीतीने जमलं की मग सोपं वाटू लागतं। आजवर मी शेकडो नाटकं आणि प्रयोग केले असले तरी आजही प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मंचावर प्रवेश करताना मनात थोडी धास्ती आणि उत्सुकता असतेच। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत आता मोफत शालेय दप्तर देण्यात येणार आहे। शालेय शिक्षण विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी केला असून दप्तर खरेदीसाठी 174,19,35,424 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दप्तर खरेदीची प्रक्रिया ई-निविदेद्वारे करण्यात येणार असून शासनानं त्यासाठी आवश्यक अटी आणि नियम निश्चित केलेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे। याच उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी अशा 2 गटातील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दप्तरांची आवश्यकता निश्चित केली जाणार आहे। त्यानुसार खरेदी प्रक्रिया राबवली जाईल। दप्तर पुरवण्यासाठी शासनाकडे 174 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। अंतिम खरेदी खर्च निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी दप्तरांची खरेदी थेट पद्धतीने न करता ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे। यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निविदेचं प्रारूप तयार केलं जाणार असून त्याला शासन स्तरावर आवश्यक मान्यता घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल। दप्तराच्या खरेदीसाठी शासनानं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयांमधील अटी आणि शर्ती लागू राहणार आहेत। त्यामुळे निविदा प्रक्रिया सहभागी होणाऱ्या कंपन्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे। विशेष म्हणजे दप्तराच्या रचना आणि पुरवठ्यासाठी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या किमती दाखवणारी निविदा ग्राह्य धरली जाणार नाही। दप्तराच्या एकूण पुरवठ्यासाठी स्पष्ट आणि एकसंध किंमत नमूद करणं आवश्यक राहणार आहे। गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसण शासकीय आश्रमशाळेचा एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे। निष्पाप विद्यार्थिनींचे बळी जाऊनही हे निर्दयी सरकार आणि ढिम्म प्रशासन जागं झालेलं नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला। 10 ऑगस्टच्या मध्यरात्री गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत मण्यार सापाने दंश केल्याने दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोर्टी या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला।
खाटांची कमतरता असल्याने या मुली जमिनीवर झोपल्या होत्या. या भीषण वास्तवाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोग्य विभागाने सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच राज्यातील सर्व आश्रमशाळांचे 3 महिन्यांमध्ये थर्ड पार्टी ऑडिट तृतीय पक्ष परीक्षण करण्याची घोषणा सरकारने केली आहे. गडचिरोलीच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी पळसण आश्रमशाळेतील विदारक चित्र मांडलं आहे. पळसण आश्रमशाळेत खाटांअभावी तब्बल 440 विद्यार्थ्यांना सक्तीने जमिनीवर झोपावं लागतं. गडचिरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा सुरक्षेतील अत्यंत मोठा आणि जीवघेणा निष्काळजीपणा आहे. नाशिक जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी कुंभमेळा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विकास कामं, व्हीआयपी दर्शन आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरं दिली. नुकत्याच आलेल्या सुट्ट्यांदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. यावर तोडगा म्हणून आता शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महाजन यांनी जाहीर केला. तसंच पैसे घेऊन मागच्या दारांना दर्शन घेण्याचे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत. असं करणारे ट्रस्टी किंवा अन्य कुणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी 100 बेडचे रेडीमेड रुग्णालय तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. स्वामी समर्थ ट्रस्टच्या रुग्णालयाचीही मदत घेतली जाईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेलिकॉप्टर आणि पुरेशा रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण आणि रिंगरोडची कामं अतिशय वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकच्या विकास कामांच्या निविदा गुजरातमधील ठेकेदारांना दिल्या जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना महाजन यांनी सडेतोड उत्तर दिलं. सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये 100% पारदर्शकता आहे. अनेक कामं 20 ते 42% कमी दरानं केली गेली. त्यामुळं बेछूट आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी पुरावे आणि कागदपत्र तपासावीत असं आव्हान त्यांनी दिलं. पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, रखडलेलं मेट्रो काम, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. हिंजवडीतील समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास चाकणप्रमाणेच मोठ्या कंपन्याही इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात असा इशारा त्यांनी दिलाय. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हिंजवडी आणि परिसरातील मूलभूत प्रश्नांचा पाढा वाचला आहे. त्याआधी हिंजवडीला भेट देऊन आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच स्थानिक रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. आदित्य ठाकरे यांनी पत्रात हिंजवडी परिसराच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या परिसरात सुमारे 6 लाख लोक थेट आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत, तर पूरक उद्योगांमध्ये याच्या जवळपास तिप्पट लोकांना रोजगार मिळतो. फॉर्च्यून 500 कंपन्यांमधील काही मोठ्या कंपन्यांचेही या परिसरात अस्तित्व आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि आर्थिक उलाढाल असलेल्या परिसरात मात्र नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत हिंजवडी फेज 1 मधून फेज 3 मध्ये जाण्यासाठी किमान 1.5 तास लागतो असा मुद्दा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसनं वंदे मातरमचे फक्त सुरुवातीचे 2 कडवे गाण्याच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे. शहा म्हणाले की काँग्रेसनं 1937 मध्ये मुस्लिम तुष्टीकरणासाठी वंदे मातरमचे 2 भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे देशाची फाळणी झाली. खरं तर काँग्रेस वर्किंग कमिटीनं बुधवारी ठरवलं होतं की पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी फक्त सुरुवातीची 2 कडवी गायली जातील. काँग्रेसनं यासाठी 1937च्या आपल्या जुन्या निर्णयाचा संदर्भ दिलाय. शहा यांच्या आधी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनीही काँग्रेसच्या निर्णयावर टीका केली होती. ते म्हणाले की काँग्रेसनं वोट बँकेच्या राजकारणासाठी राष्ट्रगीताचा अपमान केलाय. काँग्रेस आता नवीन मुस्लिम लीग बनली आहे. नवीन म्हणाले की हा निर्णय त्या हुतात्म्यांचा अपमान आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत हे गीत मनात ठेवून देशासाठी बलिदान दिलं. त्यांनी 15 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यालयात वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीवरून झालेल्या वादाचाही उल्लेख केला. वंदे मातरमवरून संपूर्ण वाद 15 ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिन समारंभानंतर सुरू झाला. भाजपनं सोनिया गांधीवर काँग्रेस मुख्यालयाच्या स्वातंत्र्यदिन समारंभादरम्यान वंदे मातरम गीत थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. पक्षानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला. भाजपनं आरोप केला की कार्यक्रमादरम्यान संपूर्ण वंदे मातरम गायलं जात होतं. काही सुरुवातीच्या ओळीनंतरच सोनिया यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी गाणं थांबवण्याचा इशारा दिला.
राहुलही संपूर्ण गायनादरम्यान अस्वस्थ दिसले. आश्रमशाळेच्या परिस्थितींबद्दल मी स्वतः विधिमंडळात चर्चा केली असून मंत्री अतुल सावे यांनी मला शब्द दिला आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. पण त्या गोष्टीला 1 महिना झाला असूनही आता अतुल सावे यांच्यावरच हक्कभंग सादर करावा लागेल अशी परिस्थिती आमच्यावर आली आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. सत्तेत राहून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. बच्चू कडू म्हणाले की जातीपातीच्या राजकारणात अशा प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. मी पुन्हा एकदा माध्यमांच्या माध्यमातून अतुल सावेंना विनंती करतो की दिव्यांगांचे मानधन, वसतिगृह, शाळा हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवा. अजित पवार असताना ते सांगत होते की 5 तारखेच्या आत जर मानधन झालं नाही तर मी वित्त सचिवाचं मानधन करणार नाही. अजित पवार गेले आणि शब्दही गेला. आता कोणी शब्द देणारा मंत्री भेटतो का हे आम्ही शोधत आहोत. बच्चू कडू म्हणाले की कोणतीही संघटना एका माणसाच्या कुटुंबापुरती मर्यादित नसते. अनेक लोकांनी त्यासाठी त्याग केलेला असतो. हे उद्धव ठाकरे यांना समजत असेल. शिवसेना प्रहारमध्ये विलीन करण्याची वेळ येणार नाही. शिवसेना, शिवसेनेतले वाघही कायम राहतील. बच्चू कडू म्हणाले की शिवसेना पक्ष आणि चिन्हांचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूनेच लागेल आणि नाही लागला तर एकनाथ शिंदे सक्षम आहेत. केवळ नाव आणि चिन्हावर सर्व काही होत नसतं. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. बच्चू कडू म्हणाले की राज्यात काही गोष्टींबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. जर अत्याचारासारख्या घटना वारंवार घडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे. या घटना कशा रोखता येतील यासाठी प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. तर झालेल्या घटनेप्रकरणी तातडीने शिक्षा देण्यासाठी, तातडीने कारवाई करण्यासाठी नवीन कायदे आणले गेले पाहिजेत. धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पूजलं होतं. आता धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका ही मागणी करणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे, असा जोरदार घणाघात शिवसेनेचे शिंदे गट मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर केलाय. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटानं केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यासाठी शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गेले काही दिवस सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात असताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी केली. यावर बोलताना देसाई म्हणाले, जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे चिन्ह आता आपल्याला मिळणार नाही तेव्हा त्यांनी अशी मागणी केली. म्हणजे स्वतःला मिळत नाही तर ते दुसऱ्यालाही मिळू नये ही त्यांची वेगळी भूमिका समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम सांगितलं होतं की शिवसेनेचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण शिवसैनिकांनी कधीही खाली पडू देऊ नये. असं असताना ठाकरे गटाचे नेते चिन्ह गोठवण्याची भाषा करतायत. 2019 मध्ये महाविकास आघाडी करताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले होते. आता चिन्ह गोठवण्याची मागणी करून ते पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करतायत असा आरोप देसाई यांनी केला. ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. जे चिन्ह बाळासाहेबांनी देवाऱ्यात पूजलं तेच चिन्ह गोठवण्याची मागणी करणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न आहे. शिवसैनिक योग्य वेळी या वक्तव्याला चोख उत्तर देतील असा इशाराही देसाई यांनी दिलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.